ऐका, निलंबन म्हणजे काय? निलंबन म्हणजे एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला त्याच्यावर काही गंभीर आरोप असताना, जसे की गैरवर्तन, गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचार इत्यादी, विभागीय चौकशी प्रक्रियेत बाधा येऊ नये म्हणून कर्मचाऱ्यास कर्तव्यापासून तात्पुरते दूर ठेवले जाते. निलंबन काळात कर्मचारी कामावर हजर नसतो. निलंबन काळात कर्मचाऱ्याला पूर्ण पगार दिला जात नाही. त्याऐवजी नियमांनुसार ठराविक निर्वाह भत्ता दिला जातो. निलंबन ही शिक्षा नाही किंवा कायमची कारवाई नाही. थोडक्यात निलंबन कारवाई ही प्रशासकीय उपाययोजना आहे. शासकीय कर्मचाऱ्यास कोणत्या परिस्थितीत निलंबित केले जाते? महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील नियम 4.1 नुसार शासकीय कर्मचाऱ्यास खालील परिस्थितीत निलंबित करता येते. निलंबन करण्याचा अधिकार नियुक्ती अधिकारी यांना असतो. अ. शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्याचे योजिले असेल अथवा अशी कार्यवाही प्रलंबित असेल तर. ब. कर्मचारी राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने बाधक ठरणाऱ्या कार्यात कर्मचारी गुंतला असेल तर. क. कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्ह्याच्या संदर्भात खटल्याचे अन्वेषण, चौकशी किंवा न्याय चौकशी चालू असेल अशा बाबतीत निलंबनाधीन ठेवू शकतात. नियुक्ती प्राधिकाऱ्यापेक्षा खालच्या दर्जाच्या प्राधिकाऱ्याने निलंबन आदेश काढला असेल तर अशा प्राधिकाऱ्याने ज्या परिस्थितीत प्रस्तुत आदेश काढला असेल ती परिस्थिती तो प्राधिकारी तात्काळ नियुक्ती प्राधिकाऱ्याला कळविल. मानीव निलंबन. महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील नियम 4चा उपनियम 2 नुसार कर्मचाऱ्यास खालील परिस्थितीमध्ये निलंबनाधीन असल्याचे मानले जाते. अ. फौजदारी आरोपाखाली 48 तासांहून अधिक काळपर्यंत पोलीस कस्टडीत किंवा न्यायालयीन कस्टडीत अटकेत ठेवले असेल तर. ब. अपराध सिद्ध होऊन 48 तासांहून अधिक काळपर्यंत कारावासाची शिक्षा झाली असेल व अशा कर्मचाऱ्यास बडतर्फ केले नसेल किंवा सेवेतून काढून टाकले नसेल किंवा सक्तीने सेवानिवृत्त केले नसेल तर कर्मचाऱ्याचे अपराध सिद्धीचे दिनांकापासून मानीव निलंबन मानले जाते.